गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील 11 आश्रमशाळांमधील सुमारे 5000 विद्यार्थ्यांचा 1 एप्रिल पासून भाजीपाला, केळी, अंडी व मटणाचा पुरवठा थांबलेला आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना दररोज फक्त वरण भात आणि पोळीवरच उदरनिर्वाह करावा लागत आहे। विशेष म्हणजे या प्रकाराला 9 दिवस उलटून गेले तरीही कळवण प्रकल्प अधिकारी यांना याची माहिती नाहीये। ही अत्यंत गंभीर बाब आहे। कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या या 11 आश्रमशाळांना भाजीपाला पुरवण्याचा ठेका लातूर येथील रहिवासी MS भूतळा यांना देण्यात आलेला आहे। इतक्या लांबचा ठेकेदार नियुक्त झाल्याने स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती व वेळेवर सेवा पुरवणे याबाबत विविध प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आश्रमशाळांचा मेनूमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असला तरी प्रत्यक्षात वांगी, टोमॅटो व बटाटे एवढ्याच भाज्यांचा पुरवठा केला जातोय। इतर भाज्या केवळ कागदावरच दिसतात। त्यामुळे पोषण आहाराअभावी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं चित्र समोर आलंय। तुम्हारे भी चूप हमारे भी चूप अशा पद्धतीने हा प्रकार सुरू आहे। या प्रकारावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून योग्य ते उपाययोजना कराव्यात अशी मागणी जनतेची आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।